हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ही आळूच्या वडीची रेसिपी बनवली, पण ती थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवली आहे मी. तर किसलेला बटाटा घालून मी आळूची वडी बनवली. तर तुम्ही अशा प्रकारे कधी आळूची वडी बनवली आहे का? नसेल बनवली तर माझी रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खूप छान अशी टेस्टी वडी रेडी होते. तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात भरपूर अशी कोथिंबीर घेतले, 7-8 लसूण पाकळ्या आणि जवळपास 15-20 तरी कढीपत्त्याची पाने घेतलेत. तर हे सगळं आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचे. त्यानंतर हे 2 मी मीडियम साईजचे बटाटे घेतलेत. तर ते साल काढून आपल्याला ते अगदी बारीक किसणीनं किसून घ्यायचे. तर ते मी पाण्यामध्ये किसते, म्हणजे ते लाल वगैरे पडणार नाहीत. तर आता ते बटाटे किसून झालेले आहेत. तर आपल्याला अगदी बारीक अशी किसून घ्यायचे आहेत आणि मी ते पाण्यामध्येच ठेवणार आहे. आता आपण पीठ भिजवून घेऊयात. तर हे 5 वाट्या मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी पाव चमचा हळद घातली आहे. त्यानंतर 1 चमचा धना जिरा आणि बडीशोपची पावडर आहे ती घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा मी ओवा घातलेला आहे. त्यानंतर जे आपण कसुरी मेथी घातली 1 चमचा आणि त्यानंतर जो आपण मसाला वाटलाय तो मी यामध्ये घातलेला आहे, कोथिंबीर आणि लसणाचा. तर आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर मी त्यामध्ये हा बटाटा घातलेला आहे किसलेला. पाण्यातून मी तो पिळून काढलेला आहे बाजूला आणि त्यानंतर चिंच आणि गुळाचं तो कोळ घातलेला आहे. तर एक छोटी वाटी भरून घातला, कारण जास्त प्रमाणात मला जरा वडी बनवायची आहे. तर चिंच गुळाने काय होतं की खाजत नाही, म्हणजे आळू वगैरे, आणि टेस्ट पण छान येते. तर आता त्यानंतर त्यामध्ये अगदी थोडंसं लागलं तर पाणी घालून अशा पद्धतीनं मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर बटाट्याला पाणी सुटतं आणि चिंचेचा कोळ पण घातलेला होता, त्यामुळे काही फार पाणी मला लागलं नाही. त्यानंतर ही आळूची एकदम फ्रेश अशी पानं आहेत आणि ती मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर त्याची देठ आपल्याला अगदी हे करून घ्यायचे आहेत आपल्याला काढून. तर मी सगळ्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता हे पीठ लावून घ्यायचं आहे. तर आता एक एक करत मी त्या पानाला पीठ लावते. तर आपल्याला पिठाचा लेअर जास्त नाही द्यायचा आहे, अगदी पातळ असा थर द्यायचा आहे. कारण जेव्हा आपण ही वडी खातो तर आपल्याला ते आळूचा फ्लेवर आला पाहिजे, ना की नुसत्या पिठाचा. तर आता मी तीळ घालायचे विसरले होते, तर मी थोडे वरून घातलेत आणि नंतर मी पिठामध्ये पण मिसळलेत तीळ. तर काळे आणि पांढरे तीळ अर्धा अर्धा चमचा घातलाय आणि आता एक एक करत मी त्यावर अशी 4 पानं ठेवलेत, उलटे सुलटे असे करत, आणि त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचे. तर अगदी पातळ असा थर मी पिठाचा दिलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूनं फोल्ड करून परत त्याला आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. जी रिकामी जागा दिसेल पीठ, म्हणजे पानाला जिथे पीठ नसेल तिथे तिथे आपल्याला पीठ थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. आणि आता त्याची आपल्याला गोल अशी वळकटी तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता अशा प्रकारे मी सगळ्या आळूची जे आहे ती वळकट्या करून घेतलेत. इकडं गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं, चाळण ठेवले, त्याला तेल लावून मी एक एक करत त्यावर वडीची पानं म्हणजे ठेवलेली आहेत. आणि आता ते आपल्याला एक 5 ते 7 मिनटं उकडून घ्यायचं आहे. तर छान अशी आपली वडी उकडून रेडी झाली आहे. तर आता ते मी थंड करून घेतले आणि थंड केल्यानंतर ते आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे. तर तोपर्यंत एकीकडे मी तेलही तापत ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही वडी छान अशी तळून घ्यायची आहे. तर तुम्ही ती शॅलो फ्राय पण करू शकता, तुम्हाला जर जास्त तेलकट नको असेल तर. पण आपण जो किसलेला बटाटा घातलाय तर त्यामुळे कसं होतं, अगदी कुरकुरीत अशी एकदम क्रिस्पी आपली ही वडी रेडी होते. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं तुम्ही त्यामध्ये किसलेला बटाटा घालून वडी ट्राय करा, खूप छान टेस्ट येते. तर आता मी सगळ्या वड्या तळून घेते. तर बघू शकता खूप छान अशी वडी आपली तळून रेडी झालेली आहे. तर आता ती मी एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर ही आळूच्या वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि दीपास टेस्टी डिलाईट या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर परत भेटू असंच. थँक्यू.